नमस्कार. मी आभा माळकर. आपण पाहतात लक्षवेध 2020. मंडळी, देशातले विरोधी पक्ष हे मोदी विरुद्ध आघाडी करण्याच्या कामात गुंतलेले असताना नरेंद्र मोदी यांच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच आहे. येत्या 18 ते 22 सप्टेंबर या दरम्यान संसदेचं एक विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं. आता हे विशेष अधिवेशन का बोलावण्यात आलं, हा खरा प्रश्न आहे मित्रांनो. एका बाजूला मुंबईत सगळे विरोधक एकत्र आलेले आहेत. इंडिया नावाच्या आघाडीखाली हे सगळे विरोधक मोदींना हटवण्यासाठी प्रयत्न करतात. काल काय तर म्हणे लोगोचं अनावरण झालं. अजून काही दिवसाने जागा वाटप होणार आहे. अशा वेगवेगळे प्रयत्न या आघाडीकडून सुरू आहेत. पण मोदींनी मात्र त्याकडे लक्ष द्यायचंच नाही असं ठरवलेलं. आणि त्याचं कारणही तसंच आहे मित्रांनो. कारण ही आघाडी झाली तरी ती मोदींना फलद्रूप होणार हे नरेंद्र मोदी यांना 100% माहिती आहे. आणि त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे लक्षच द्यायचं सोडून दिलं. अजून एक मुद्दा सांगतो मित्रांनो. 2019च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान राहुल गांधी यांनी राफेलचा मुद्दा काढला. राफेल विमान खरेदीमध्ये घोटाळा झाला असं राहुल गांधी ओरडत होते. आणि त्यानंतर मग चौकीदार चोर आहे वगैरे वगैरे काय काय घोषणा राहुल गांधी यांनी काढल्या. त्याचा परिणाम काय झाला? मंडळी, मोदी पुन्हा निवडून आले. 2014 मध्ये भाजपला जितक्या जागा मिळाल्या होत्या त्यापेक्षा जास्त जागा, म्हणजे साधारण 303-304 जागा भाजपला मिळाल्या. नेमकी आता ही तीच परिस्थिती आहे. राहुल गांधी हे इंडिया आघाडीतले एक महत्वाचे नेते आहेत. आणि आज ते मुंबईत आले. म्हणजे मुंबईत आल्याबरोबर त्यांनी पुन्हा भ्रष्टाचाराचा मुद्दा काढला. अदानी, अ, गौतम अदानी, अदानी कंपनीचे प्रमुख गौतम अदानी यांच्या मार्फत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला, जो नवीन नाहीये, त्या अगोदरही त्यांनी केलेला आहे. आता अशीच सिच्युएशन 2019 मध्ये होती मित्रांनो. राहुल गांधी त्यावेळेस राफेलवरून आरोप करत होते. आता राफेल नाहीये, आता अदानी आहे. म्हणजे परिस्थिती सगळी सारखी आहे. आणि त्यामुळे मोदींना माहिती आहे आता राहुल गांधीने आरोप केले तर आपण जिंकणार, लोक आपल्यालाच मतं देणार. पण मित्रांनो, एक महत्वाचा मुद्दा जो मी सुरुवातीला सांगितला की मोदींनी म्हणजे केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन बोलवलं. आणि हे अधिवेशन कशासाठी आहे? तर दोन शक्यता आहेत. एक तर युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी कायदा हा मांडला जाईल संसदेत. तो पास करून घेण्यात येईल. आणि दुसरं, वन नेशन वन इलेक्शन, जे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळेस घ्यायच्या असं ठरतंय. आणि कदाचित त्या बाबतीचं विधेयक मांडलं जाईल. आता विचार करा मित्रांनो, हे या दोन कायद्यांपैकी एक किंवा हे दोन्ही कायदे त्याचे विधेयक जर संसदेत मांडलं गेलं तर मित्रांनो, इंडिया नावाची काय जी आघाडी सध्या सुरू आहे ती लोकांच्या स्मरणात तरी राहील का? किंवा ते काय करतायत याबद्दल लोकांना काहीही देणं घेणं नसणार. आणि केवळ आणि केवळ मित्रांनो, या विधेयकांवर पुढचे काही महिने चर्चा होणार आहे. हा, इंडिया नावाची आघाडी त्या विधेयकाला विरोध करणार. पण केंद्रस्थानी कोण असणार? पुन्हा नरेंद्र मोदीच असणार. आणि हे राजकारण आहे. मोदी ज्यांना कळले त्यांना त्यांचं राजकारणही कळेल. पण जे विरोधक मोदींना हटवायला निघालेले, मोदींना पंतप्रधान पदावरून दूर करायला निघालेले आहेत, त्या विरोधकांना अजून मोदी कळलेलेच नाही. आणि मोदी कळलेले नसताना ते त्यांना काय हरवणार हा खरा प्रश्न आहे. कारण जर मोदी कळले नाहीत
तर त्यांना हरवायचं कसं हे शक्य आहे का? नाही. आणि तेच चाललंय विरोधकांचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, की या विरोधकांची मस्त मजा मोदी घेत असतात. अगदी योग्य वेळेस योग्य अस्त्र बाहेर काढतात आणि मग विरोधकांची वाताहात होते. ही जी इंडिया नावाची आघाडी त्याच्यासाठी एवढे प्रयत्न सुरू आहेत, त्याच्यामध्ये अगोदरच लागलेली आहे. मायावती बाजूला झालेल्या आहेत, वायएसआर बाजूला झालेल्या आहेत. ही आघाडी खरंच होईल का? तर त्याची शक्यता जवळजवळ नाही. पण त्या अगोदर माहोल क्रिएट करण्यासाठी हे सगळं होत असतं. खरं म्हणजे या आघाडीचं वारू हे जागा वाटपाच्या खडकावर फुटणार आहे, एवढं नक्की आहे. पण त्या सगळ्या परिस्थितीचा मोदी कसा फायदा करून घेत आहेत बघा. त्यांनी बरोबर इंडिया आघाडीचे हे सगळ्या कवायती सुरू झाल्यावर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवलंय. 18 ते 22 दरम्यान, म्हणजे 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान. आता काय मित्रांनो, पुढची 18 दिवस या अधिवेशनात काय विधेयक मांडलं जाणार, काय होणार, मीडिया फक्त त्याच्यावर चर्चा करणार. आणि मग जर हे विधेयक मांडलं, ते संमत झालं, की पुढचे 3-4 महिने पुन्हा त्याच विधेयकावर चर्चा होणार आणि मोदीच केंद्रस्थानी राहणार. याला राजकारण म्हणतात. आणि हे मोदींचं राजकारण या विरोधकांना कळलेलं नाही आणि म्हणून विरोधक अजूनही चाचपडतायत. त्यांना कळत नाहीये की मोदींना हरवायचं कसं. मंडळी, हेतू चांगला नसेल ना की असं होतं. या देशासाठी मोदी झटतायत, देशातल्या जनतेसाठी मोदी झटतायत. मोदी वैयक्तिक स्वार्थासाठी झटत नाहीयेत, हे यांना कळलेलं नाही. इंडिया नावाच्या आघाडीत जे जे सामील झाले आहेत ते कुठे ना कुठेतरी भ्रष्टाचारात अडकलेले आहेत. आणि त्यामुळे एकत्र येऊन मोदी आपल्याला भ्रष्टाचार करू देत नाहीत, उद्या मोदी आपल्याला जेलमध्ये टाकतील, तुरुंगात टाकतील, ही भीती त्यांना आहे. आणि म्हणून ही मंडळी एकत्र आली आहेत मोदींना हटवायला. हा उद्देश जो चांगला नाहीये, जो सकारात्मक नाहीये, आणि त्यामुळे जो उद्देशच सकारात्मक नसतो तो कधीही सफल होत नाही. विरोधकांचंही तेच होणार आहे. कारण विरोधकांचा उद्देश सकारात्मक नाहीये. पण या विरोधकांचा वापर मोदी करतायत आणि विरोधकही इतके महान आहेत की मोदींना आपला वापर करू देतायत. यात खरी गंमत आहे मित्रांनो. आता महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं या आघाडीबाबत, तर त्या आघाडीच्या पोस्टरमधून उद्धव ठाकरे आणि शरद पवार गायब आहेत. आघाडीची बैठक कुठे होते? मुंबईत होते, महाराष्ट्रात होते. त्यामुळे त्या पोस्टरमध्ये तरी निदान उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मान मिळाला पाहिजे. पण तेच नाहीये मित्रांनो. याचा अर्थ काय? याचा अर्थ स्पष्ट आहे. विरोधकांची एकी झालेली नाहीये. विरोधक एकत्र येऊ शकणार नाहीयेत. आणि असे विखुरलेले, विस्तारलेले विरोधक त्याचा फायदा मोदी घेत आहेत. आणि आता जे संसदेचं विशेष अधिवेशन आहे ना, तो त्याचा परिणाम. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेध 2020 ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.